स्वागत आहे गाईज आपल्या आजच्या न्यू व्लॉगला. आणि आता निघालेलो आहे फार्म हाऊसवर जायला. कधीपासून यावी निघालेली होती, मीच लेट आलो, मग ती बाकीचे गेले पुढे. तरी यावी आहेत, अजून निघत आहेत. तर आता निघतो, बाईकवरच चाललो. बडग्याला कुठे जायचं आहे फार्म हाऊसवर आपल्याला. तर बघत राहा व्लॉग एंडपर्यंत, मज्जा असेल या व्लॉगला, मस्ती फुल असेल. मस्त तर जातो. ऊन तर आहे, 4 वाजलेत आता, एवढा पण नाही. निघू चला, जातो. यो पार्टनर मला मुलीच नको, मी एकटा यायला रेडी आहे, पण यो नको पार्टनर मला. सो गाईज राईड आम्ही स्टार्ट केलेले आहे, बाईकवर चाललो. तयारी बघा केवढी गेले, लडाखला चाललो. जसा लवकरच पोहोचतो त्याला फार्म हाऊस. निघूया आपण जायला. रोड मस्त, मज्जा येते. चांगली बाईक असती तर अजून मज्जा आली असती. आधी युनिकॉर्न आहे. चला जाऊ, चला व्लॉग बघत राहा. मस्त हे पण आहेत जोडीलाच आपले. चला तरी ते पेट्रोल पंपवर आलो. जरा यांना पेट्रोल टाकायचं आहे. आणि क्लायमेट जरा चेंज झाले. येता येता पुढे आलो तर जरा क्लायमेट चेंज झाले बघा. यांना पण आताच, कधी आधी टाकायचं तर आता टाकत घेतले. आधी पण कन्फ्यूज झालं काहीच. रस्ता बघून फार्म हाऊस काय भेटत नाही. लोकेशन दाखवता येते हे बघा. फार्म हाऊस बघा कसा बांधले. पोचलो काहीच, जामच आतमध्ये आहे फार्म हाऊस. आणि रोड पण बघितला तुम्ही येता येता कसा होता. 2 गाड्या पोचलेल्या आहेत आमच्या. पहिलाच व्ह्यू स्विमिंग पूलचा. आजूबाजूला काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. ते डोंगरच डोंगर आहे ना. क्लायमेट येता येता बाबा पाऊस आलताच. चला येत आहेत सगळे आस्ते आस्ते. पूल मध्ये पण घाण पडले. 12 एवढा सुटलेला तर करेल तो क्लीन. तोपर्यंत पाणी येते बाबा. मस्त व्ह्यू बाकी भारी इथला. गाडी येत आहे. 1 तासात पोहोचू. 1 तासात 2 तास लागलं वाटते. 2 तास गाडी चालवले. हे जा ना प्रथम डायरेक्ट. कवरानी लागली. चला फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला आतमधून. तुला काय दाखवू. चला ये होता हॉल, किचन, फ्रीज बीज वगैरे आहे मस्त. बस एवढाच. आणि या साईडला आहे बेडरूम. दिस वन. बस एवढाच. पाणी आलंय बघा. पाणी आला, भरलो असतो आता. फार्म हाऊस बाकी प्लेस डोंगराच्या जवळ आहे. बर्फ आणलेला आहे. फ्रीज आहे तरी पण बर्फ आणले. लागतोच कशाला ना कशाला. बर्फ तोडत घेतल्याने बघा. काही काम करत घेतले बघू. हे पण चिकन पीसची तयारी चालू आहे आधीच. ते कटिंग, कांदा वगैरे कटिंग. आम्ही सारे खवये. इथे पाणी आले ना, सगळी ओट्यावर बसल्यात वार्ता करत. कधी पाणी जाते अशी वाट बघत आहेत. नेहमीप्रमाणे अर्धाच सामान आणलेलं आहे. तर सुरुवात केली असते असते लगेच सगळीच जातील बा. आम्हाला आता मार्केटला जावायचं. आम्ही पावलोच आता. मना तर थंडी लागते. पाणी वर्षी पडते तर काय.
चला आता कोण जाते बघू यांच्यामधून. नंतरच का आपण नंतर जाऊ मग यांना पोहून दे. मजा करा बारीक पोरान. ये देखो ये देखो पप्पा पप्पा जावरा गपचूप कला बोला था पण. यावी बघा होम बॅडमिंटन खेळत आहेत. मी ना असं काकाचे दिसशील. मी कोपऱ्याला उभा तरी बाजूला अजून ते. आल्यापासून भूक लागली आता काय खायला नाही तर अंडी बॉईल केल्यात आणि डायरेक्ट मॅकडी मधून फ्राईज आणलेले आहेत. बरोबर का? त्याच्यात अजून फ्राय चालू आहे. तोपर्यंत खाऊन घेऊ. एग गुड फॉर हेल्थ म्हणा दे. जाम भरला रे. सिंगर के सिंगर हे गाण्याचा सिंगर हो. गाणी एडिट केले गाणे. मधीलच गाणी लावताना नाचताना डायरेक्ट. कॉपीराइट एकदम. पोलो गाईज मस्त कधीपासून 3-4 जण होतो आम्ही. बाकी आहेत आतमध्ये. फणस बघत आहे त्यावी. फणसा झाड बघा सा बारीक आहेत सगळे आणि आहेत मोठे पण. घेऊन जाऊ मग घरी. यातले गायब होतील वाटते उद्या. उद्या कौचितला काय बोलतो. चला जाऊ चला वरती. टीम मध्ये नवीन मेंबर ऍड झालेले आहेत. हे आता लेट आले. मग त्यांचा पाहुणचार चालू आहे सध्या. नंतर त्यांना भांडी कसा लावतो. इथे भांडी घासायचा जरा चालू आहे. टीम ए ची बारी आहे भांडी घासायची. आम्ही नाही आजे जाऊन दे. फ्राईज बेज आणले. मॅगडी का फिका पाडायला. ड्रेस पण जण कसा नक्कीच भांडी घासण्यावरून भांडण चालू आहे इथे. चला सेटअप लावलेला आहे खाण्यापिण्याचा. फोटो काढायला गर्दी पडले. आता घेऊ शकता. शूट घेतलेला आहे. मेन्यू मध्ये चिकन, लसूण चिवडा, शेंगदाणे चणे आणि सॅलड. इथे दूध. खाऊन पिऊन नवी तोडला. कुत्रे आले खायला.
हाडका यावी लगेच मौका नाही छोड रे. आणि गाईज इथे पूल मध्ये पडलेला आहे विंचू. तर कुठे पडले ते माहित नाही. आम्ही पोहत होते त्यांना कुठे दिसला पडताना डायरेक्ट आम्ही सगळी बाहेर आली सांगत आहे वरती. आम्ही घरात होतो सगळी. तर या पाणी पण असं आहे का समजणार पण नाही. टेकवतो ना. बॅटरीची विंचू शोधत घेतलेले आहे गाईज. दिसते दिसते का? पोवाचं वांद्याचा वाटते आता. स्टील शोध चालू आहे विंचूचा. भेटला नाही तर पैसे देऊ नाही वरलेला. एक तर पोवाचा टाइम पोरांचा आणि हे बघ पक्काचा शोध. CID वाल्यानं तरी बोलवा लागलच अर्जंट मध्ये. जेवायला आहे मस्त मेजवानी बिर्याणी मेड बाय कोणी बनवले? चिराग ब्लॅक करण बॉय. तर जेवण घेऊ. किती वाजले हे बघा 12:30 वाजले. तर तो विंचू काय भेटला नाही. बघू आता कसा काय होईल. जेवण तर घेऊ. बिर्याणी का पाहिजे आधी जेवायला. चला जेवायला बसले बघा सगळे. बिर्याणी मेड बाय चिराग. याचा 80% हात आहे बोलते. ठीक आहे तशी टेस्ट चांगली होती. साडेतीन वाजता आधी मारायला मेले मेले पैसे आपण दिलते ना कधीपासून पोहता राहिलेला आमचा 3:30 वाजता भेटले. 3:40 झाले तेव्हा भेटले.
मोबाईल बघू माऊ केला माऊ जिता होता तीन फ्लॅश मारल्या 4 वाजता पोहोच आहेत गाईज बघा. गुड मॉर्निंग गाईज. उठलेलो आहे आणि रातभर यावी झोपून नाही दिला ना, उठवले पण लवकरच. सुरुवात केली आहे पोहाची. बाकी जण आहेत आतमध्ये. ऊन पण खूप आहे. उन्हात पोहलो तर कालापर्यंत आले होते. आता पोहणच त्याला बघत राहा. लॉग खूप मोठा झाला असेल वाटते. कंटिन्यू करतो चला. गाईज काय जास्त आज व्लॉग केलाच नाही. पोवाचंच काम चालू आहे आणि ऊन पण लागतेच. त्याला जेवायला आता मटण बनवले वाटते दुपारी. मटण बनवले. सगळी खोलीत घुसल्यात. अर्धी एक खोलीत, ती या खोलीत घुसल्या. सगळे जेवायला घेतला गाईज बघा. मला तर हे आहार छापल्याचे. चल वाट चल आपल्याला. बाहेर जाम गरम होते. AC मध्ये बसल्या पोहून पण कंटाळा आला. चिराग आहे आणि रिंकेश मस्त बसले चिल करत. जावं तर घरीच निघू घरीच जायला. घरी नाही, इकडून दुसरीकडे जाणार आहे मी. आणि गाईज फायनली इथून तर निघत आहे. चला. यावी तर आंब्यांची झाडं साठलीच घेतलेत बघा. खाली जाऊन दाखवतो थांबा. दगड फेक. तुला परेल का आंबा? परेल तुला? तुला डगर पोचते का वरती? 101% आंबे पिकले नाही. मी व्लॉग बनवतो ना आता. नको जे नको. डगर नाही भेटत. तुम्ही व्लॉग स्टार्ट केला डगर ना ब्लॉग बनवताव ना. हा जे स्टार्ट जे बघू तुझा लेम. चला हा व्लॉग एंड करू आपण. व्लॉग आवडला असेल तर लाईक वगैरे करा फटाफट आणि सबस्क्राईब पण करा. आंबा पाडून आणले कसं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. इथूनच नेक्स्ट व्लॉग स्टार्ट होईल कारण इथूनच दुसऱ्याकडे चाललोय. तर त्या व्लॉग मध्ये बघा मी कंटिन्यू करीन.